स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. मी खूप खूप आनंदात आहे ताई. मी अरे वा. कालच अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरला जाऊन आलेले अरे वा. आणि इतके छान अनुभव दिले स्वामींनी. मला असं ओ. मी कालच करणार होते, पण म्हटलं जाऊ दे, काल मग ते कपडे वगैरे सगळे हे होते ना हा हा बॅगाखाली. हा 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 काल नाही बरोबर. तर आज स्वामींना म्हटलं, स्वामी हं. तुमची इच्छा असेल तर माझ्या एका ह्याच्यात फोन लागेल. खरं एका ह्याच्यातच लागला. आई ग. मी मी आहे ना मंगळवारी रात्री गेले होते ताई, हा. सिद्धेश्वरने. अच्छा. हा. आणि तिथून मग बुधवारी पोहोचले मी. बर. हा हा मला खूप वेळ होता. सगळे मला म्हणत होते, आम्ही दोघंच गेलो होतो, मी आणि माझे मिस्टर फक्त. कारण मला आहे ना स्वामींना खूप भेटायचं होतं. म्हणजे असं सगळ्यांबरोबर गेलं ना तर व्यवस्थित सेवा करता येत नाही मग आपल्याला. हा. सगळ्यांमुळे सेवा करता येत नाही. मला माझ्या पद्धतीने मला तिथे हे करायचं होतं, अच्छा. एन्जॉय. हा हा मग मी गेले, बुधवारी पोहोचले. हा मग आंघोळी वगैरे केल्या हॉटेलमध्ये हा. आणि मग लगेच मंदिरात गेले. मंदिरात गेले, हं. इतकं तृप्त मन झालं स्वामींना पाहून, इतकं तृप्त ना बापरे, आई ग. खूप गर्दी. इतकी गर्दी ना ताई ह्या वेळेस. हो कारण ना. अधिक महिना शेवट ना आता. हा बरोबर. मुंगीला जायलाच आखाडी इतकी गर्दी. बापरे. मग गेलो आम्ही, मंदिरात पोहोचलो. मंदिरात मस्त दर्शन घेतलं. हा मग मी म्हटलं आता मग आरती कधी आहे? म्हणे 11:30ला असेल नैवेद्य आरती म्हणे. हा 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 आणि माझ्याकडे होता 1 तास होता तसा. हा मग हा मी तिथंच उभी राहिलेली आणि म्हटलं स्वामी चरित्र तरी पूर्ण आपण अध्याय 21 करूया म्हटलं. हा 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 मग ते करायला घेतलं तर एक दादा आला, म्हणे ताई इथं उभं नका राहू, कारण तुमचे पाय दुखतील हा आणि आता आरती चालू झाल्यावर तुम्हाला बाहेर काढून देईल, तर तुम्हीच चला म्हणे, मी तुम्हाला दाखवतो. मग एक आता रूम आहे ताई अशी हा 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 स्वामींच्या ह्याच्यात. मग तिथे मला त्यांनी नेलं. म्हणे इथं बसा, आता काहीच नाही म्हणे, इथून तुम्हाला आरती पण दिसेल हा. सगळं, तुम्हाला कोणी उठवणार पण नाही. अय्या, म्हणजे मग स्वामीच आले होते तुम्हाला हो सांगायला. हो हो, मी हं. ओळखत नाही, काही नाही त्यांना. बरं. आणि आले मग त्यांनी मला आतमध्ये म्हणे इथं बसा, इथं बसा, इथून तुम्हाला आरती बरोबर दिसेल म्हणे. मला अय्या. इकडं तिकडं पण बसू नाही दिलं तिथे. मग मी बसले बरं का. हां, हां, हां. बसले, 21 अध्याय इतके छान झाले. मग एक हं. आहे ना श्वान येऊन माझ्या जवळ आला आणि हं. बसला माझ्या जवळ. अच्छा. ब्राऊन कलरचा होता. हां, मग माझं ते अध्याय झाल्यानंतर मी त्यांच्या पाया पडले श्वानच्या. हां, आणि माझ्याकडे पेढा होता, तो हां. त्यांच्या तोंडात खाऊ घातला, खाल्ला हं. त्यांनी. अरे वाह! आणि इतकं करेपर्यंत आरतीला सुरुवात झाली. मग मला तिथंच उभं राहून मला आरती मिळाली छान. हां, मग हां, दुपारी मग जेवायला गेलो आम्ही हां. तिकडे. नैवेद्य महाप्रसाद राहतो तिथे. तर तिथे इतकी गर्दी ना, मग माझे मिस्टर म्हणे त्यांचं पायाचं ऑपरेशन झालेलं आता डिसेंबरमध्ये. अच्छा. हां, हां. ते बोलले खूप गर्दी म्हणे. म्हटलं करतील हो स्वामी, म्हटलं चला. गेलो तिथे, मग गेलो हं. तर तिथे एक दादा होते, आपले हे काय व्हॉलेंटियर. म्हटलं हां. मी इथं चप्पल काढू का, कारण तिथे लांब चालायचं, म्हटलं पाय भाजतात. म्हणे बरोबर. काढा ना. हं. इतकं बोलेपर्यंत एक आहे ना असं जरा वयस्कर गृहस्थ आले तिथे. हां, हां. आणि ते वॉचमन त्याला काय म्हणतात माहिती का, व्हॉलेंटियर. हां. अरे तुला सांगितलं ना तू म्हणजे हे काय म्हणतात त्याला, वय तुमचं जास्त आहे. हां, वयस्कर. हा, हं. तर तुम्ही कशाला लाईन लावता, तिकडे जा ना. म्हटलं अच्छा. दादा आम्ही पण सिनियर सिटीजन आहे दोघं. म्हणे हां. जा ना तुम्ही पण म्हणे. म्हणजे ते बघा. व्यक्ती तिथे येणार मला, म्हणजे मी मग चप्पल काढलीच नाही आम्ही. मग हां. त्याच्या मागे मागे गेले. ताई 5 मिनिटात आम्हाला प्रसाद पण मिळाले, इतकं मोठं. आई गं! हो. किती सुंदर. ते पण म्हणजे लाईन मध्ये स्वामींनी आम्हाला उभंच केलं नाही. बघा, किती छान. आणि मी 11:30ची आरती होती ना, तिथे एक आहे ना व्हॉलेंटियर्स ताई आहे. ते हां. म्हणजे असं याच्या पोलिसांच्या ड्रेसमध्ये असतं. अच्छा, एकच अच्छा. ताई होत्या त्या आणि बाकी हां. सगळे जेंट्स होते. हां, तर हां. त्यांना म्हटलं ताई साफसफाई कधी करता हो म्हटलं मंदिराची. ते हां, म्हणे आरतीच्या अगोदर अर्धा तास. म्हटलं हां. आता तर आरती झाली, आता 11:30ची. नाही म्हणे रात्री पण असते ना, 8 ते 9 आरती जाते. म्हटलं हां, ताई हां. मला मिळेल का? माझी आणि त्यांची ओळख नाही ताई. कधीच नाही. हां. कधी आम्ही एकमेकींना. ती म्हणते मी खूप ट्राय करते तुमच्यासाठी, कारण अय्या! मला असं वेगळं वाटतं म्हणे. हां, हो. आणि अक्षरशः माझ्या अंगाला काठी येतात. ते हां, 7:30ला मी म्हणजे 5लाच जाऊन बसले हां, तिथे. मग ते मी परत त्या अध्याय वगैरे माझी दररोजची सेवा वगैरे स्वामींच्या तिथं बसून सगळं केलं. हां, आणि हां. 7:30 वाजले मी तिथे गेले. तर मला सगळे म्हणजे
हो इथं थांबायचं नाही, कोणालाच थांबू नाही देते जात नाही ताई. अच्छा. हां, हां, हां. तिथं मंदिर परिसरात कोणाला फक्त ते व्हॉलेंटियर्स त्यांचेच राहतात हां, हां. मंदिर. मग मी तिथं गेले तर म्हटलं ताई तुम्ही सांगितलं होतं ना, हां. थांबा म्हणून मी ह्या लोकांना विचारते. मग त्या अय्या! लोकांना विचारलं तर हां, ते चौघच होते मंदिरात. आत्मा मेन हां. म्हणजे गाभाऱ्यात स्वामींच्या. हां, हां, हां. मग ते एकमेकांकडे पाहतात, त्यातलं एक म्हणे की या म्हणे धरा हे घ्या हां. चालू म्हणे. अय्या! त्यांनी माझ्या हातात आणि मला पूर्ण तो आई, स्वामींचे ते किती पूर्ण भाग्यवान हो तुम्ही. पूर्ण ते अरे मला हे ग्रेट, करायला ग्रेट. मिळालं. हां, मी हां. तो कचरा नाही म्हणता येत त्याला, आहे ना निर्माल्य असतं, तांदूळ असतात, हां. हे राहतं, ते सगळं मी माझ्या हाताने भरून टप मध्ये म्हणजे ते गोळा बापरे! करून झाडून वगैरे ते हां. ते झालं. मग मला बाहेरचा परिसर आहे ना औदुंबर, हां, ते हां, पण हां. कचरा तिथे पण मिळालं साफ करायला. ते अरे पण वाह! मी झाडून मी ते, आणि मग मी धरलं ना, मग ते दादा एक म्हणे इथं नका टाकू बरं का, या तुम्ही माझ्या मागे. आणि हां. मंदिराच्या इथे कोणाला माहित नसेल निर्माल्य कुठे ठेवतात म्हणून, त्या अरे! परिसरात मला नेलं. अय्या! हो. आणि मग तिथं मी माझ्या हाताने टाकलं ते निर्माल्य सगळं. वॉव! परत हं. हात पाय धुवून आहे ना आले. तर मंदिरात कोणालाच येऊ देत नाही बरं का ताई. हां, हां, तिथे हां. कोणीच नव्हतं, म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त मीच एकटी होते तिथे. अय्या! हां. एकटी होती. मग मला त्या ताई बोलल्या की तुम्ही इथे राहता आणि हं. इथे आता आरती चालू होईल, 1 तासाची लागेल, तुम्ही उभं राहा. म्हटलं हा मी उभं राहीन म्हटलं मग स्वामींसाठी. एवढं भाग्य कोणाचं मग असतं? ती आरती चालू झाली ना ताई, हां. मग मी तुम्हाला सांगते 2-3 आरत्या झाल्या. मग ते हां. आहे ना मंदिरातून 3-4 आहे ना लोक, म्हणजे ते हुक्का असतो पहा स्वामी पितात हो, हुक्का, हो, हो, हो. ते घेऊन आले. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना स्वामींची एक झोपायची खोली आहे तिथे. अच्छा. हां. तर ती उघडी नव्हतीच, म्हणजे आता नाही ठेवलेली त्यांनी उघडी, हां, हां. ती बंदच असते. त्या याच्यात हुक्का घेऊन गेले ते. अरे आणि बापरे! हुक्का घेऊन गेले आणि हं. लाईट चालू केली तिथलची. मग ते लाईट मधून आहे ना हां. असं खिडकीसारखी ना काच आहे तिथे, अच्छा. हां, हां. आणि मी त्या काचेसमोरच. अय्या! मला ते संपूर्ण स्वामी कसे हुक्का पितात ना ते सुद्धा मी पाहिलं ताई. अय्या! कोणीच नव्हतं. मी आणि बापरे! स्वामी, आणि म्हणजे वाह! मी रूमच्या बाहेर होते आणि हे 3-4 जण जे सेवेकरी होते ना हां, ते हां. आतमध्ये. आणि ते मग अशी नळी, मग ते हुक्का पेटवला त्यांनी, मग स्वामींच्या तोंडाला लावला तिथे. मग बापरे! स्वामीने ते, मग त्याचा एकदम जाळ झाला असा, कारण आई आपण हवा फुकल्यावरच तो जाळ होईल ना. हो, हो. मग तो कसं मग झाला? स्वामी फुकतात ना दात ताई. बापरे! हो, अंगावर अंगाला काटा आला काटा ताई. येतो. हो, हो, हो. बापरे! मला बापरे! तरी कोणीच नाही ताई. मीच फक्त तिथे, आणि मीच एकटी पाहते. एकटक पापणी पण मी लोळत खाली केली नाही. मला बापरे! म्हटलं बापरे! माझे ध्यानमग्न असताना स्वामी बापरे! अय्या! हे झालं ताई. मी हं. पूर्ण असं जाळ होतो हो. कारण अय्या! ते तो ते पाईप आहे ना, फुंकल्याशिवाय तर होणार नाही जाळ. मग तो आहे ना पाईप निळ्या कलरचा आहे. आणि ते हं. काय म्हणतात ना हुक्का पिण्याचं काय सुरभी काय काहीतरी म्हणतात ते भांड, म्हणजे हां, हां. पूर्वजांचे असतात ना हे हो, हो, हो. इंग्रज लोक, तसं. त्यांचे हां. होतं असं चांदीचं मोठं मोठं, म्हणजे आपल्या बापरे! कमरे इतकं ते भांड असतं ताई. बापरे, बापरे! चांदीचा, पूर्ण चांदी. ओह! आणि त्याला तो निळ्या कलरचा पाईप जोडलेला. बापरे! आणि मग तो पाईप आहे ना तो फोटोच्या तिथे त्या दादांनी धरलेला. हां. आणि मग ते स्वामी असे ते फोटोच्या करतात इथे ना. का मूर्तीच्या इथे? नाही, मूर्तीच्या इथं नाही, फोटोची इथं करतात ताई हे. अच्छा, अच्छा. हां, हां. त्यांचं जे आहे ना शयनगृह आहे ना त्याच्या बाजूलाच, म्हणजे हां, हां. आपण जे मंदिर आहे ना ती चांदीचं असं ते, हां, हे हां. तिथे नाही, त्याच्या बाजूलाच एकदम रूम आहे. म्हणजे अच्छा, अशी अच्छा. थोडीशी बोळे आहे. हां, एक हां. विधभरच बोळे आहे फक्त, बापरे! विधभर फक्त. आणि हां. त्याच्या बाजूला ते शयनगृह आहे ते हां, स्वामींचं. हां, हां, आणि हां. तिथे स्वामींना ह्या वेळेस कोणालाच ते मंदिरच उघडं ठेवलं नव्हतं. बापरे! पण मी म्हटलं हे लोक काय गेले म्हणून मी पाहते, तर ते हुक्का स्वामी अक्षरशः ते फुकल्यावर ते असं जाळ होतो ना तसं जाळ होत होता. बाई ती मी गं! माझ्या डोळ्यांनी पाहिलं स्वामी. बापरे! म्हणून म्हणतात, की स्वामी अजूनही आहेत हो, हो, अक्कलकोटमध्ये. हो. आणि मग अरे ते झालं बरं का ताई. हां. मला तर माझ्यावर माझा विश्वासच बसेल ना, म्हटलं स्वप्नात आहे की मी काही बापरे! माझ्या तर अंगावर शहार आला हो ताई ते एवढं झाल्यानंतर हं, लगेच तिथं 5 मिनिट झाल्या, मग तो हुक्का नेला त्यांनी. हां, नेला. परत एक सुरभी ती नसेल का चांदीची तितक्याच हां, आकाराची. हां, ते तिथंच होती. ती हां, म्हणजे बाहेरून नव्हती गेली, तिथंच होती.
हा हा त्यांनी असं म्हणजे ते स्वामींचं पिण्याचं पाणी पिण्याचं ते भांड आहे स्वामींचं ते. अच्छा अच्छा ते हा पण आपल्या कमरे इतकं लांब असं त्याच्यावर डिझाईन चांदीचं पूर्ण हा आणि त्याला अशी तोटी म्हणजे आपल्या हातभर तोटी अशी चांदीची. ओ हा आपण हा चहाची किटली कशी असते ना, हाताशी हा 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 निमुळ ती चांदीची पूर्ण चांदीचं. बापरे तर मी त्या खिडकीतून पाहत होते, काच होती हा आणि तिथून पाहते तर ते लोक काय करत होते, त्यातलं पाणी हा काय तरी टोपात ओतत होते ते. हा म्हणजे ते स्वामींचं तीर्थच. बघा मग ते ओतलं, पूर्ण खाली केली ती. हा पूर्ण हा म्हणजे अशी हा माझ्या समोरच अगदी. हा मग माझ्या मनात काय आलं, बापरे मला हे तीर्थ मिळालं तर किती भाग्य होईल, हा किती माझं नशीब होईल, असं मी म्हटले बरं का ताई. हा हा आणि म्हटलं पाहू आता हे 4 ते व्हॉलेंटियर्स होते ना, हा ते पाणी ते तीर्थ कुठे घेऊन जातात मी पाहते म्हटलं. हा मी तिथंच होते ना. मग हो ते ना, हो त्यांनी काय केलं माहिती का, हा एक त्या तीर्थाने एक छोटी बाटली भरली हा आपली पाणी पिण्याची हा आणि 2-3 मोठ्या बाटल्या भरल्या त्यांनी. बरं हा 2-3 मोठ्या बाटल्या भरल्या आणि त्यात एक आहे ना, त्यांचेच मला वाटलं व्हॉलंटियर्स कोणतरी असेल. हा ती एक लेडीज येऊन तिथे दरवाजाच्या तिथे उभी राहिली. तर हा त्या दादांनी तो दरवाजा थोडासा उघडला आणि हा ती छोटी पाण्याची बाटली म्हणजे तीर्थ हा त्या लेडीजला दिलं तिथे. अच्छा हा मग ते आरती तर चालू होती. मग ती लेडीज ते माझ्या जवळच खाली बसल्या त्या. मी हा उभी होते, मला सगळं दिसत होती. हा त्या हा खाली बसल्या आरती होईपर्यंत. हा आणि मी असं स्वामींना म्हणते, मला हे तीर्थ मिळालं तर किती मी भाग्यवान म्हटलं. हा 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 आणि मग ते सगळं झालं आणि हम्म मग आरती संपली. हम्म मग मी त्या ताईंकडे गेले, म्हटलं ताई तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? काय म्हणे? म्हटलं मला नातू आहे म्हटलं, त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हटलं, हा तर मला हे 2 घोट का होईना द्या ना तीर्थ. हा म्हणे हो चालेल ना म्हणे, मी देते ना तुम्हाला. बघा किती छान हा हो. आणि म्हटलं अहो मला तर मी बाटली आणायला आता तिकडे जाणार म्हटलं, तोपर्यंत तुम्ही तर नाही म्हणे, मी ह्या मंदिरातच असणार म्हणे. म्हटलं मी नक्की ना, नाहीतर मी सोडून जात नाही म्हटलं तुम्हाला. नाही नाही तुम्ही बाटली घेऊन या. अगो आणि बाई मी मी बाटली घ्यायला म्हणजे मी जिथं बसले होते ना वाचायला वगैरे, हा हा तिथे गेले ताई. हा आणि तिथे गेले आणि ती बाटली घेऊन आले. मंदिरात पाहिलं तर त्या ताई कुठेच दिसत नाही. अय्या कुठेच दिसत नाही. मग हा माझ्या मनात काय आलं काय माहित. मला आहे ना हा तिथं मागच्या साईडला कोणाला जाऊ देत नाही. हा स्वामींचं मंदिर आहे ना, हा मागच्या साईडला म्हणजे आपण कसं प्रदक्षिणा मारतो ना, ती हो जागा हो असते ना, हो तिथं मी जाऊन पाहिलं तर ते ताई आणि त्यांचे मिस्टर तिथं जप करत होते. अगो बाई हा हा म्हणजे मला ती मंदिराची मागची बाजू पण दिसली ताई. हो ना हो. मग मी तिथं खाली बसले. मी पण थोडा जप केला आणि त्या ताईला म्हटलं तुम्ही तीर्थ देताय ना? हा म्हणे हो. मग त्याने 2च घोट दिला. हो का 2 आणि मग घोट ते मला बाकीचं काय करतात ताई मग ते ते माहित नाही ताई. पण यांच्याकडे जी छोटीशी बाटली होती, मग हा हा त्यांनी मला 2 घोट दिले आणि ते त्यांच्या घरी घेऊन जाणार होत्या. अच्छा 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 आणि ते बाकीचं इतकं मोठं काय कुठं म्हणजे मला मी विचारलं तरी मला कोणी उत्तर दिलं नाही त्याचं. मग बाप एका दादाला मी विचारलं, म्हटलं दादा मला ते म्हणजे यांनी 2च घोट दिले ना, हा, आपल्याला कशी हो हाव राहते हाव. हा खरंय म्हटलं खरंय मला अजून थोडं मिळालं तर किती बरं. म्हणून मी त्या दादांना एक विचारलं व्हॉलंटियर्सला. हा म्हटलं दादा तीर्थ मिळेल का? नाही नाही म्हणे, आता कसलं तीर्थ, आता नाही म्हणे, कोणालाच देत नाही, कोणालाच देत नाही. हा पण माझ्या मनात ते नाही, हे दादा कोणत्या तीर्थाचं बोलते आणि मी कोणत्या तीर्थाचं बोलते. त्या हा दादांना माझा हेतू कळाला आणि त्यांचा मला कळाला नाही. मग हा मी जाऊ दे म्हटलं, इतकं तरी इतकं. मी परत गेले, हा परत सेवा केली थोडी आणि परत स्वामींचं म्हटलं आता मी हॉटेलमध्ये जाते. रात्री 9-10 वाजले होते. म्हटलं नाही 10 वाजले होते. तर हा म्हटलं आता मी हॉटेलमध्ये परत जाते. हा. तिथं गेले ना, ते दादा तीर्थ वाटत होते. मग ते अय्या मला पाहून कसे म्हणतात, हो तुम्हाला तीर्थ पाहिजे होतं ना, घ्या. बापरे हो. मग मी बघा म्हणजे ते सगळ्यांनाच देत होते ते तीर्थ. अच्छा मग अच्छा मी हात केला तर दुधाचं होतं ते तीर्थ. आणि मी हा ते स्वामींच्या इथे होतं ते पाण्याचं होतं. पाण्याचं होतं हा हा हां. मग म्हटलं हे तीर्थ कसलं दादा? तर म्हणे सकाळी स्वामींना अभिषेक केला ना, त्याचं तीर्थ आहे म्हणे हे. अरे वा हो. ते पण मला मिळालं. म्हणजे मी बर सहज त्यांना म्हटलं, हा. दादा म्हटलं तीर्थ मिळेल का मला? नाही ना म्हणे, आता कोणाला देत नाही म्हणे. आणि अय्या परत मी तिथे उभे राहिले. मग ते दादा म्हणते, हो तुम्हाला तीर्थ पाहिजे ना, घ्या ना. बघा हो.
काय पण माझं किती बापरे! भाग्यवान ताई तुम्ही. खूप हे तर कोणालाच माहिती नाही अशी माहिती खूप तुम्ही दिली. हो आणि मी तुम्हाला सांगते ते निर्मल टाकायचं जी जागा आहे ना, हां, ती पण मंदिराच्या अगदी तिथेच आहे. तुम्हाला कोणालाच कळणार नाही. इतकी छोटीशी बोळ आहे हां. आणि मी ते हे केलं तर ते दादा कसे म्हणतात, "ओ तुम्ही आता तिथंच हे निर्माल्य टाका आणि हां. हातपाय धुवून या. आता आरती लगेच चालू होईल." बापरे! मग ते मी असं ते निर्माल्य मी हाताने गोळा केलं ना मी सगळं ते. हां, 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 हात हां. टोपात मोठ्या. आणि मग बापरे! ते म्हटलं आता स्वामींना असं हाताने कसं काय जायचं? पण त्या दादानेच मला बोलायच्या अगोदर तेच बोलले, "हात-पाय धुवून या, तिथेच आहे" म्हणे. अय्या! आणि ती मला मी मी म्हणते ना कोणीच पाहिली नसेल ते व्हॉलंटिअर्स व्यतिरिक्त कोणीच आपण पाहिली नाही दर्शनाला बरोबर, जाणार बरोबर. तिथं. ती इतकी अय्या! मोठी जागा आहे ना, सगळं निर्माल्य आहे तिथे. किती सुंदर हो ताई, किती हो. सुंदर. आणि परत त्या ताई पण ते तीर्थ घेऊन तिथं मागे बसल्या ना, ती हां. मागची साईड पण आपण कधी पाहिली नाही ताई हो ना. स्वामींची. कारण ते तर पूर्ण पॅकच राहतं ना. बरोबर. हो. आता मी तेच विचार केला स्वामींना म्हटलं, "स्वामी मला इथं मी शोधलं असतं त्यांना." आणि ते छोटंच आहे ना मंदिर तसं. हो, हो, हो. गाभारा छोटाच आहे, खूप मोठा नाही तसं. म्हणजे बरोबर. कोण तिथं उभं आहे ते आपल्याला दिसतं. हां. मी तेच ताईंना शोधते नाही. काय मग ते थोडंसं उघडलं ते हं, तिथलचं गाव मागची साईड हं. आणि मी तिथून मागे गेले पाहायला. म्हटलं इथे तर पाहू. नेमक्या ताई त्या तिथे बसलेल्या होत्या. बापरे! माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं इथे त्या बसलेल्या असल की काय आणि हो तो ना. कसं ते गेट उघडलं ते मला माहित नाही ताई. खरंच, खरंच ताई खूप हो. भाग्यवान आणि अ, तुम्ही लगेच इथे अनुभव शेअर केला. तर नाही आम्हाला लगेच. हे सगळं ऐकायला मिळालं. आम्ही पण भाग्यवान. आणि ताई ते मी तुम्हाला सांगितलं ना ते स्वामींचे ते पाणी पिण्याचं ते परत हं. हुक्का पितात. हां. ती रूम पूर्ण बंद असते ती. हो का? हो. ती पहिले होती दर्शनाला उघडी, पण हां, हां. आता 2-3 दिवस राहिले ना तिथे. हां, हां, पण हां. नाही फक्त ते हुक्का प्यायला ते ते आणि हां, एक नैवेद्याचं ताट असतं ना, हां. ते पण दाखवायला ती रूम उघडं करतात. म्हणजे आपल्यासाठी नाही, ते एक व्यक्ती आतमध्ये जाण्यासाठी. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, तेवढंच. म्हणजे आता ते ताट घेऊन गेले ना ती व्यक्ती, ती हां. आत गेली की लगेच दरवाजा बंद करतात. बाहेर बापरे! येताना परत उघडतात, परत लगेच बंद करतात. ओह! म्हणजे एक फट अशी निर्माण करतात, की हां. त्यातून ती व्यक्ती जाते आणि येते. मग ते बापरे! अ, हुक्का पिताना पण ती व्यक्ती घेऊन गेली. ती हां. व्यक्ती म्हणजे पूर्ण दरवाजा नाही उघडत असा. अच्छा. थोडासा उघडतात फक्त. ओह! आणि ते माझं भाग्य. मी इतक्या दिवस म्हणते स्वामींना, हं. तुमचा अनुभव मला इतका वेड लागलेला ताई, मी तुम्हाला काय सांगू. मी आज पहिले ना हं. रात्रंदिवस आहे ना ते क्राईम स्टोरी पाहायचे. बाई. क्राईम. काय, आता काय, ते काय? क्राईम आपलं हे हो, हो, काय हो. म्हणतात ते, हां. सगळं पोलीस गुन्ह्याचं मी सिरियल. गुन्हेगारांचं. हां, ते हां, काय? ते सगळं तेच मी पाहायचे. अच्छा. हां. YouTubeवर. हां, हां, हां. पण जेव्हा आता स्वामींच्या ह्याच्यात आले ना, आता तुमच्या याच्याशिवाय मला जरा वेळ मिळाला ना, लगेच मी तुमचे अनुभव. मग आई रात्र गं! असो, दिवसा असो, दुपारी असो आणि तुमचे अनुभव ऐकून मी पण आता म्हणजे स्वामी खूप म्हणजे सेवा चांगली करायला लागले. स्वामी अरे वाह! माझ्याकडनं करून घेतात. मी नाही करून करत. घेतात, स्वामी करून करून घेतात. घेतात माझ्याकडनं. मग खूप छान सेवा करून घेतात खरं. माझ्याकडनं त्या. अरे वाह! किती हां, छान. माझा जवळ-जवळ अर्धा दिवस त्यांची सेवा म्हणजे मी म्हणत नाही, ते करून घेतात ते करून माझ्याकडनं. घेतात. अगदी बरोबर मग आहे. उरल्या वेळात मी तुमचे अनुभव ऐकते. तर मी अ, म्हणते स्वामींना, "स्वामी तुम्ही किती लोकांना अनुभव देतात हो. मला कधी तर अनुभव द्या. तुम्हाला किती मला सुंदर कधी." दिला. मग तिथले काही फोटो वगैरे आहेत ताई तुमच्याकडे की नाही? मी एक पण मी आहे ना, तुम्हाला सांगू का, मी हं. खरं या विश्वातच राहिले नव्हते मी. आई मी गं! पूर्ण म्हणजे स्वामीमय होऊन गेले होते. एकदम म्हणजे मला माझे मिस्टर दिसत नव्हते. मला कोणी दिसत नव्हते. मला खाणं काय सगळंच विसरले होते मी त्यावेळेस. अय्यो! किती हो, सुंदर. माझ्या याच्यात फोन होता, पर्समध्येच. पण हां. मी एक पण फोटो काढायचं मला मी डोळ्यात नाही, ते माझं भानच साठून आले. राहिलं नाही तुम्हाला. ते हां, तुम्हाला ते भानच राहिलं नाही. इतक्या स्वामीमय होऊन गेल्या. बरोबर. कारण आहे ना, मला आहे ना, हं. स्वप्नात पण नाही होतं असं. असं स्वप्नात काही वेळ. ध्यानी-मनी काहीच नव्हतं. काही हं. नव्हतं. आता ती व्हॉलंटिअर्स ताई होती ना, तर त्या तुम्हाला माहिती आहे मंदिरातल्या त्या कशा असतात, हो. धरतात, हो, लोटतात, हो, परत मोठ्याने हो. बोलतात, बघा ओरडतात. ना. हो. हं, असं करतात. पण ही ताई फक्त इतकी प्रेमळ माझ्याशी वागली, मी तर अक्षरशः त्यांचे पाया पडले बाई. आई गं! म्हटलं, "खरं ताई तुमची माझी कधी ओळख नाही, काय नाही. इतकं छान तुम्ही तुमच्यामुळे म्हटलं हे सगळं घडून आलं" म्हटलं.
खूप मला त्यांना आणि त्यांचा रूम, त्यांचा नंबर पण त्यांनी मला दिला. अरे वा, हो, किती रूम छान हो नंबर ताई. पण. आणि हे झालं ताई हा अक्कलकोटचा. हा आता मी गेले गाणगापूरला. मग हा 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 गाणगापूरला गेले. तिथे काय झालं, खूप गर्दी, इतकी गर्दी. आणि 2 तास लागतात ना हा हा अक्कलकोटवरनं. आणि हम्म. मी तिथे ना अक्कलकोटला हे केलं काय, सकाळची आरती काय म्हणतात त्याला, काकड आरती. काकड आरती, हा ती केली. तर आम्ही 3लाच उठलो हॉटेलमध्ये. हा 4ला आम्ही घरात रूम हॉटेलच्या बाहेर पडलो. हा हा 4, 4:15ला तिथे आलो. तर रात्री 2 वाजेपासून लोक बसले होते ताई हा हा तिथे लाईन मध्ये, बघा. 2 वाजेपासून. आणि ओ इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती ना, ते रात्री 4ला, पहाटे 4ला पण. म्हणजे बापरे. आम्ही एकदम शेवट, एकदम शेवट. हा 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 मग मी काय केलं, मी तिथं नंबर लावला. हा खूप लांब. मी म्हटलं, ते एक दादा होता, म्हटलं इथं माझा नंबर असू दे, मी येते म्हटलं. हा 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 तर ते म्हणे, नाही मग कसं काय. म्हटलं, मी तुम्हाला ओळखेल म्हटलं, फक्त हम्म. तुम्ही मग आजूबाजूचे लोक बडबड करायला लागले तर सांगा की या ताई नंबर लावून गेल्या होत्या. हा 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 आणि आम्ही दोघंच होते, मी माझे मिस्टर. अशी गर्दी पण नव्हती, आमच्या दोघांचंच होतं. हा 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 म्हटलं तितकं हे करा. आणि तिथे नंबर लावून आहे ना, मी पार स्वामींच्या तिथे गेट आहे ना स्वामींचं मेन, हा 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 तिथे आले ताई. हा तिथे आले आणि म्हटलं, मनात तोच विचार, बापरे इतक्या गर्दीत आता काकड आरती आपल्याला मिळते का. हा कारण काल पण मी पहिल्या दिवशी पण गेले होते ताई, पण हा 5ला पोहोचले आणि ती काकड आरती होऊन गेली होती. अच्छा. हा हा मग पहिल्या दिवशी मला मिळालं नाही, मग मला ती हुरहुर लागलेली, हा मला हा मिळाली नाही. मग दुसऱ्या दिवशी यांना म्हटलं, आपण 3लाच उठायचं म्हटलं हा आणि 4ला बरोबर बाहेर पडायचं. हा 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 मग 4 तसंच ते रिक्षावाल्याला पण सांगून ठेवलं, तो पण आला 4ला बरोबर. हा 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 मग आलो तर ही इतकी मोठी लाईन, बापरे. बाई ग. तर आता म्हटलं, म्हणजे चालत आम्हाला जवळजवळ 20 मिनिट लागले, इतकी लाईन ती बापरे मंदिरापर्यंत. बापरे. हो, 20 मिनिट. आणि एक एक लाईन, सिंगल लाईन नाही, असे हा. 10-10 लोक असे लाईन मध्ये, बापरे अशी बाप. आडवी. हो, हा म्हणजे तुम्ही विचार करा किती गर्दी. एवढी मग मी काय गर्दी केलं, असेल. डायरेक्ट तिथे आले हा आणि विचार करत बसले. तिथून तितक्यात एक आहे ना, म्हणजे ते मंदिराचेच पुजारी वाटतं हा ते आले. आणि त्यांनी काय केलं, त्या बाजूची रूम होती छोटी, ती ठोकवली, म्हणजे मंदिराच्या बाहेरची हा तुम्हाला सांग. हा मग तिथून एका मुलाने त्यांना चावी दिली. मग हा आमच्या समोर त्यांनी गेट उघडलं त्या अच्छा. दादांनी. हा मग त्या दादांना मी काय म्हटलं, म्हटलं हे पहा, मी स्वामींच्या दारात आहे म्हटलं, मी खोटं बोलणार नाही म्हटलं. हा माझ्या मिस्टरांच्या पायाचं ऑपरेशन झालं, हे पहा म्हटलं. हा त्यांना ते दाखवलं, ते काही न बोलता पुढे निघून गेले. हा मला हो नाही पाहिलं त्यांनी, ती जखम वगैरे, हा आणि पुढे निघून गेले. मग हा म्हटलं जाऊ दे, नाही आता आपल्याला सोडणार म्हटलं. हम्म असं केलं. आणि मग त्यांनी काय केलं, ती लाईन मध्ये ते लोक होते ना, हा त्यानं म्हणे आता चला म्हणे, म्हणजे 4:30लाच आतमध्ये घेतलं सगळ्यांना. अच्छा अच्छा. हा आणि इकडचं आमचं पण गेट खोललं ताई. आणि आम्हाला अ, पण म्हणे चला. अय्या. हा हो, आम्हाला पण म्हणे चला. अरे वा. बरं. बापरे. मग मी फार अगदी, म्हणजे पुढेच ते काकड आरतीला तेव्हा पण भारावून गेला तुम्ही एकदम. भारावून. म्हणजे मी कुठे नंबर लावला होता, आणि हे इथं आल्याबरोबर त्यांनी गेट उघडावा, त्यांची माझी भेट व्हावा. बरं, मी असे कुठेच खोटं नाही बोलले, सगळ्यांना सांगितलं यांच्या पायाचं ऑपरेशन खरंच झालेलं आहे ते हो ना हो ना. डिसेंबरमध्ये. हा म्हटलं मी स्वामींच्या दारात नाही खोटं बोलणार म्हटलं. बरोबर आहे मग बरोबर आहे. तेव्हा पण ती काकड आरती मिळाली. मग ती किती काकड आरती केली. भाग्यवान. हा आणि मग परत आहे ना, तिथे पण सेवा केली वगैरे. हा आणि जवळजवळ 8-8:30ला आम्ही हा. गाणगापूरला निघालो. अरे वा. तर गाणगापूरचा रोड खूप खराब आहे तसा. हम्म. मग आम्हाला थोडा म्हणजे लेट झाला तिथे, 11-11:30 झाले वाटतं. हा 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 मग तिथे गेलो. तर पाहिलं, मग संगमावर गेलो पहिले. हा मग हा तिथे हातपाय वगैरे धुतले. हा आणि परत मग तिथं संगमावर एक मंदिर आहे ना स्वामींचं, हे आपलं गुरु दत्ताचं, हा तिथं गेलो. हा. तिथं ते काय लिहिलेलं होतं तिथे, हे मुख्य मंदिर आहे म्हणून, अच्छा. असं लिहिलं होतं तिथं बाहेर. हा हा. मग तिथं गेलो. तर तिथे पाहिलं, हे गर्दी. म्हटलं आई गं. बापरे, आता कसं होणार. असं मी बोलत नाही. हा तर तिथे ते जे पुजारी होते ना ताई, हा हा. त्यांनी मला आणि यांना म्हणते, यो या या, आणि पुढून दर्शन दिलं. म्हणजे सगळे लोक अय्या.
सगळे लोक येऊन पुढे नमस्कार करतात ना, हा तो चुकीच्या आम्हाला यांनी नेलं आणि तिथं म्हणे इथं उभं राहा आणि इथून दर्शन घ्या. हा म्हणजे बापरे हो, तुम्हाला काय बर का. मग मग माझ्या मिस्टरांनी आम्ही दर्शन घेतलं, तिथं नारळ वगैरे वाहिलं. हा, म्हणजे जिथून लोक दर्शनातून बाहेर निघतात ना, हा. तिथंच आम्हाला तुम्ही म्हणे इथं उभं राहा आणि इथून दर्शन घ्या म्हणे तुम्ही. तुम्हाला म्हणजे अगदी डायरेक्ट समोरासमोर ते समोर अगदी नेलं एकदम. हा ते झालं तो अनुभव. अरे मला ते इतकं म्हणजे मला असं वाटतं माझीच मला नजर लागते की काय असं होऊन किती छान मग ताई. ते झालं. मग म्हणे इथे एकला आरती राहते. तर हा यांना म्हटलं नाही, आता हे संगमाचं झालं ना आपलं, हा आता आपण गावातलं ते मंदिर आहे ना, हा आता तिथं जाऊ म्हटलं. हा आणि तिथे मग हे करू, दर काहीतरी शिदा वगैरे पण मागतात ना, भिक्षा मागतात हो तिथे हो वगैरे हो काही हो असं. हो हो तर आता म्हटलं तिथे जाऊ. मग ते आम्ही रिक्षाने परत निघालो. हा तिथं पोहोचलो ना ताई, हा मग इतकी गर्दी, इतक्याशा दरवाजातून ते शेळ्या मेंढ्या कसं कोंबतात हा तसं. कारण ते ना तिकडचे लोक जास्त, कर्नाटकी जास्त लोक होते. येतात. हो हो आणि इतकी गर्दी ना, आम्ही नुसतं तिथं उभं राहिलो ना, हा. अक्षरशः डोक्यापासून खाली नखापर्यंत पायाचं घामाने थपथपीत झालो. बापरे. हा इतकी गर्दी, इतकी म्हणजे हा अशी मी गर्दी कुठेच पाहिली नाही. हो तरी आम्ही लोटत लोटत, मला भीती वाटत होती मिस्टरांची, त्यांच्या पायाचं कोणाचा पाय वगैरे पडला हो तर हो इतक्या हो गर्दीत हो वगैरे. तरी आतमध्ये कस तरी गेलो. आतली गर्दी पाहून म्हटलं शक्यच नाही आपल्याला या दत्ताचं आज दर्शन होणार नाही म्हटलं. हा हा मी हा इतक्या अपेक्षेने आले म्हटलं, शक्यच नाही, इतकी गर्दी इतकी गर्दी. हा मग मी असे चालत 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 थोडीशी पुढे गेले. तिथे होते एक हे होते भटजी होते, हा ते पुढे आले. हा आणि मी त्या दादांना म्हटलं, दादा हा इतकी गर्दी, आता माझ्या मिस्टरांच्या पायाचं ऑपरेशन झालं, मी कसं जाणार म्हणे. हा. मी तुम्हाला हे करतो ना म्हणे, 100 रुपयाचे लाईन आहे म्हणे, अच्छा. त्याच्यात तुम्ही जा हा आणि तुमचं दर्शन. म्हणून म्हटलं दाखवा मला कोणती लाईन ती. मग त्यांनी दाखवलं. म्हटलं बापरे, ही हा. पण गर्दी किती आहे म्हटलं, कधी माझा नंबर. मग म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला 500 रुपयाचं देतो म्हणे, तुम्हाला 2 मिनिटात दर्शन होईल. म्हटलं दादा तुम्ही 500 रुपये घे ना, मला काही हे नाही, ते स्वामींनाच जाणार म्हटलं, हा. त्याचं नाही. पण ही व्हीआयपी लाईन पण खूप मोठी असते हो ताई. हो खरंय. आपल्यासारखी आहे ना, खूप मोठी असते. बरोबर. म्हटलं दादा इतक्या वेळ यानं उभं राहता येणार नाही, एक काम करा ना म्हटलं, प्लीज म्हटलं तुम्ही चला ना आमच्या बरोबर. हा हा हा, मग त्यांना त्या लाईन मध्ये ते माझ्या बरोबर आले. हा. म्हणजे त्यांनी अशी बाजूला लोक केले ना, आम्ही त्यांच्या मागून चाललोय. अच्छा अच्छा. हा हा, मग तिथं आणि मग मंदिर तिथं गुरुदत्ताच्या तिथं पादुका आहे ना, त्यांच्या निर्मल हम्म. तिथं येऊन आम्हाला म्हणे आता घ्या दर्शन म्हणे. आणि खूप गर्दी होती, खूप गर्दी. एक हो पण सेकंद नुसतं. कसे म्हणजे हो, तुम्हाला सगळीकडे सगळी पटापट सोय झाली. अहो असं अजून होत नाही हो तुम्हाला ताई. याचं तुळजापूरचा अनुभव सांगितला, अंगावर काटा येईल स्वामी ताई तुमच्या. तो परत एकदा असं स्पेशल सांगा, फार सुंदर आहे ते. नाही याचा ऐका ना, हा सांगते मी, तो तुळजापूरचा पुढे सांगेल वाटलं तर. नंतर सांगा. हा हा, तर मग तिथे गेले. मग माझ्या मिस्टरांनी मी दर्शन घेतलं, तर आम्हाला फक्त दत्ताची मूर्ती दिसली. मला अच्छा. काय पादुका वगैरे, कारण इतकी गर्दी होती ना, पादुका दिसणं कोणाला मुश्किलच होतं. हा 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 आणि ज्या पादुका होत्या ना, तिथे 2-3 ब्राह्मण उभे होते, त्याच्यामुळे कोणालाच माहित नाही तिथे ते पादुका आहे म्हणून. हा 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 मग मी तिथे गेले, म्हणजे झालं. मग ते ब्राह्मण म्हणे तुम्ही खूप नशीबवान म्हणे, इतक्या गर्दीत पण तुमचं दर्शन झालं. हा हा तर हा मी त्यांना कशी म्हणते, हो दर्शन झालं, पण खूप लोटालोटी म्हटलं, एक सेकंद पण आम्हाला हे नाही करता आलं म्हटलं, हा असं बोलले. मग ते बोलले गर्दी पाहिली ना ताई म्हणे तुम्ही. आणि त्यांच्यावर मी बोलता बोलता मी परत त्या मंदिराच्या तिथे गेले, ते हा दत्ताचं. हा आणि तिथे गेल्यानंतर नुसते हात जोडले ताई. हा तिथे एक जोडपं आलं. जोडपं म्हणजे मला वाटतं त्यांनी मोठी दक्षिणा वगैरे दिली असेल हा. तिथे. त्यांच्या हाताने पूजा असेल. नाही, पूजा नव्हती, माझ्या बाजूलाच उभे होते ते दर्शनासाठी. अच्छा अच्छा. हा तर ते आल्याबरोबर ते आतले भटजी काय बोलले, अरे ते पादुकाच्या तिथलचे ते ब्राह्मण लोक निघा, बाहेर निघा, या ताईंना दर्शन करू द्या. मग ते अय्या. सगळे बाहेर आले ताई. मग आम्हाला हा. पादुका दिसल्या, म्हणजे त्या दोघांसाठी खास ते बापरे. पादुकांचं. तिथे मी होती तिसरी उभी.
ओ मला ते पादुकांचं पण मी मग धन्य झाले. खरंच 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 खरंच. हो, असा अनुभव मला. सुंदर सुंदर अनुभव ताई. तुम्हाला नाव सांगायचंय का? मी स्वामी कन्या. आई ग स्वामी बरं. कन्या. मी तर पूर्ण स्वामींना वाहून घेतलेलं. अरे अजून काय जितकी सेवा सुंदर. माझ्याकडनं करता येईल स्वामी म्हटलं. आणि हं. मला एक खूप हे पण आहे, म्हणजे माझा प्रॉब्लेम पण आहे. तो पण तुम्हाला एक सांगेल ताई. नाही नाही सगळं क्लिअरच होईल ताई तुमचं. हो. तुम्हाला सांगते तुमचं तर काही राहणारच नाही. हो इतक्या ना. भाग्यवान आहात तुम्ही. नाही ताई, तुमचं बापरे, तुमच्या तोंडातून स्वामीच बोलले असं मी सांगते. ते नाही होते आणि आपण सगळे आता काय. ते हा तुळजापूरचा पण इतका भयान मला अनुभव, मस्त चालेल म्हणजे चालेल. भयान नाही, खूप छान, खूप छान. नाही एकदा तो पण शेअर करा. फार हा सुंदर हा अनुभव म्हणजे एकाग्र होऊन ऐकत होते मी. हा. मी खूप पण आहे छान. ना, असं मी म्हणते, मला विश्वास नाही, परत असं वाटायला लागलं हा मी सुनीताताईंना अनुभव सांगू की नको, नाही कारण सांगितलं मलाच पाहिजे. नजर लागेल. मी स्वामींना म्हटलं. नाही 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 आता हे सगळ्यांचं तुम्हाला पुण्य मिळेल ताई. एवढे हं, जण ऐकतील ना तेवढं हो तुम्हालाच पुण्य कारण तुमच्यामुळे आम्हाला एवढं सगळं कळलं ना ताई. म्हणजे ते हो. सगळं दृश्यच समोर उभं राहिलं आमच्या. अहो ते मागे आहे ना, मंदिराच्या स्वामींच्या मागे सगळे ते जुन्या काळातले दगड आहे ना, काळे काळे हा हा असतात हा ते, हा हा त्याचं सगळं बांधकाम आहे. परत मंदिराच्या मागे पण मी त्या ताईंना शोधायला गेले ना, हा तिथे पण ते तसं ते दगडाचं पूर्ण जुन्या दगडाचं काम आहे ते. कारण सुंदर. पुढे आहे ना चांदीने हे केलेलं आहे ना, सगळं हा हा झाकलेलं आहे. हा पण ते मागून चांदीचं पत्र. पाहिलं, हो, इतकं प्रसन्न वाटतं. आणि त्या ताईमुळे मी 2 मिनिट बसले तिथे आणि हा थोडा पण जप केला स्वामींचा, आणि मी पण मग पुढे आले मग. खरंच खरंच सुंदर नाही, सुंदर. खूप. तुम्हाला कळालं का मी काय काय तुम्हाला बोलले, ते सगळं समजलं ना? सगळं समजलं ताई. कारण मला विश्वास होत नाही ताई. नाही ऐकाल ना तुम्ही आता तुमचा अनुभव येईलच ना. हा. तर आणि तुम्ही ते ते कसं काय म्हणजे मला कळेल असं तुम्ही माझा स्वामी ओम चॅनल सबस्क्राईब केलंय हो ना? हो 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 हां. मग मी तिथे लिहील त्याचं हेडिंगच टाकते ना, स्वामी कन्येचा सुंदर अनुभव असं. हो 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 हो. हां. श्री किती दोन स्वामी तीन समर्थ. दिवसांनी येईल. हो येईल. आणि आता मी शक्यतो स्वामींना लवकर काय केलं, करते. आता नित्यपूजा माझी असते ना, हां, स्वामींना म्हटलं, स्वामी, हां. काही काही लोक असं सांगतात की आपण अनुभव सांगितलं नजर लागते. बिलकुल हा. नाही. तर नाही ना, हां, मी ऐका ना ताई, हां, ऐका ना, मी काय सांग, हां, तर मी असं ऐकते, म्हटलं माझा याच्यावर विश्वास नाही, पण तरी पण मी सांगते, हे सगळं तुमच्यावर सोडून दिलं मी. हां, तुम्हाला सांगायचं म्हणजे असं वाटत असं हिने सांगावा, हां. सेवेकरी घडावं, तर तुम्ही बुद्धी द्या म्हटलं मला. हां, हां, आणि हां, बुद्धी दिली, मी ताईंना फोन लावला ना, तर एका याच्यात फोन लागू दे, एका याच्यात तुमचा फोन लागला ताई. बघा, म्हणजे म्हणजे स्वामींनी स्वामींनी सांगितलं, सांग सांगितलं, तू. की हे शेअर कर. हा, शेअर कर, बरोबर बरोबर. सुंदर, सुंदर, सुंदर ताई ताई. तुमचे पण खूप उपकार, खूप आभार. तुमच्यामुळे मी या सेवेत आले, म्हणजे सेवा मी पहिल्यापासून करते ताई. हो ना? पण जेव्हा हां. आपल्याला खूप संकट येतं ना, आपण स्वामीकडे जास्त जातो. अगदी बरोबर, अगदी. मी सांगते ना, पहिले मी करायचे, पण केली नाही केली, मनापासून नाही. पण हां, आता हां. माझ्यावर संकट आले ना, मी खूप स्वामी म्हणजे त्यांनी मला जवळ घेतलं. जवळ घेतलं. हा. अगदी बरोबर आहे ताई. सुंदर त्यांनी आहे मला, तुमचं. खूप छान. हा, आपला एक विषय. स्वामी परिवार, मी कुठे पण गेले ना, हां. सगळ्यांना म्हणजे असं स्वामींच्या मंदिरात वगैरे असं वाटतं हे सगळे माझे नातेगोतचले. सगळे सगळे कोणी का असेना, कोणी असेल, मी कोणालाच म्हणजे असं सगळ्यांना छान बोलते, सगळ्यांचं हास्य, ओळखीचं असो नसो, स्वामी हां, परिवार, काय स्वामी बिघडतं परिवार. बोलून घ्यायचं ताई. हो हो समोरच्याला थोडं जरी खुश केलं तरी हो आपल्याला हो समाधान मिळतं आपल्या आत्म्याला. हो. नाही नाही, मी तसंच, मी सगळ्यांकडे स्वामींचाच याने पाहते. खरंच, खरंच. हा. किती छान वाटलं ताई. कुठून बोलता सांगायचंय तुम्हाला? मी ठाण्यातून बोलते ताई. हो, मला कल्पना आहे. फक्त मला सगळं माहिती आहे नाव वगैरे. हा तुमच्या हा हा. नावाचे तर फार भाग्यवान असतात. नाही हो, मी इतके दिवस म्हणायचे, दररोज सकाळ संध्याकाळ माझ्या मुलगी आहे, हं, तिला पण, माझ्या मुलाला पण म्हणते, यांना हं. सगळ्यांना स्वामी अनुभव देतात, मला का नाही, मला का नाही. आता स्वामींनी इतकं तृप्त केलं ना मला, आता मी परत बोलणारच नाही असं. किती छान, किती छान. आता सुंदर. स्वामींकडे तक्रार करणारच नाही मी. नका करू. स्वामी बरोबर तुमच्यासाठी योग्य ते आणि सगळं तिथं देतात. ते औदुंबरचं झाड आहे ना, ते तिथं हं. दोरा बांधतो वगैरे ना, हो, हो.
तर तिथे ना तुम्हाला खरं सांगते माझं माझं मला कळत नाही. मला भास झाला की काय मला आहे ना ते खोडामध्ये स्वामी दिसले. मी त्या माझ्या शेजारी बाई अशी मी आता वयस्कर आहे थोडी हो 60 ना. वर्षाची. हां, एक अशी मुलगी होती तिला म्हणजे बाळ होतं वगैरे. मी हां, तिला कशी म्हणते, "हे समोर तुला दिसतात का ग स्वामी? बघ ना, बघ ना. हां. त्याचे डोळे बघ, त्याचं तोंड बघ, नाक बघ, त्याचा टिळा आई बघ." गं! हां, हां. मला असं म्हणजे मी त्यांना ते हे म्हणते, "तुला दिसतात?" ते म्हणते, "नाही काकी, मला तर नाही दिसत. मला नाही दिसत." आणि मला तिथे पूर्ण तिथं ती दिसत होती. बापरे! म्हणजे तिथे हो. त्याचे हां, डोळे, नाक, तोंड, असा गंध फक्त चेहऱ्याचाच आकार हां. हां. हां, ते किती औदुंबरमध्ये. बघा, हो. किती छान ताई. मी म्हणते ना इतकं स्वामींनी मला हे केलं बापरे! खरंच मी सुंदर, अगदी वेडी सुंदर. झाली. स्वामींची वेडी झाली आता. हो. खूप छान ताई. मी हां. शेअर करते हां. हां, हां, हां. ना श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.